नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक दिवस आहे। मध्य प्रदेशमधल्या धार येथे भोजशाळा ही केवळ हिंदूंची प्रार्थना करण्याची जागा आहे। हे देवी सरस्वतीचं मंदिर आहे असा निर्णय मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने म्हणजे इंदोर उच्च न्यायालयाने दिलेला आहे। आणि या निर्णयामुळे मला असं वाटतंय, आतून वाटतंय की शेकडो देवळं जिथे अगदी पूर्णता नाही पण अंशतः पाडण्यात आली आणि तिथे दर्गे मशिदी बांधण्यात आला, त्यांच्या बाबतीत काहीतरी चमत्कारिक पण न्यायपूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। परंतु या विषयाकडे वळण्याच्या आधी आपल्या सगळ्यांना एक नम्र आवाहन आहे। शेवटचे 3 तास उरलेले आहेत। 15 मे हा स्वगणनेचा, स्वतःच्या घराबाबतची माहिती जनगणनेचा एक भाग म्हणून नोंदवण्याचा शेवटचा दिवस आहे। 3 तास आहेत। ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वगणना करा। मुख्यमंत्र्यांनी, महत्त्वाच्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या हे केलेलं आहे, पण तुम्ही आम्ही जर केलं तर सरकारी कर्मचारी आणि इतर जे शिक्षक वगैरे ज्यांना या सगळ्या कामासाठी लावण्यात येतं, जुंपण्यात येतं, त्यांचे कष्ट थोडे कमी होतील आणि आपण अधिक चांगली माहिती, अधिक निर्दोष माहिती त्याच्यामध्ये टाकू शकू। आता विषयाकडे वळतो मित्रांनो। ह्या इतिहास आहे की या देशामध्ये जेव्हापासनं इस्लामिक आक्रमकांचा धुमाकूळ सुरू झाला तेव्हा मोठ्या संख्येने हिंदू मंदिरं, जैन मंदिरं, बुद्ध मंदिरं पाडण्यात आली, उद्ध्वस्त करण्यात आली, तिथे मशिदी, दर्गे बांधण्यात आले आणि एक खोटा इतिहास लिहिण्यात आला की हेच खरा इतिहास, म्हणजे हाच पहिला इथे मशीद होती किंवा हिंदूंनीच मंदिरं पाडली आणि मग फक्त तिथे मुसलमानांनी मशिदी बांधल्या। आणि असा अंदाज आहे की 20,000 पेक्षा जास्त देवळं पाडण्यात आली। मध्य प्रदेशमध्ये धार जिल्ह्यामध्ये जो राजा भोज, परमार घराण्यातला राजा होता, 11व्या शतकातला राजा होता। राजा भोजच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत। भोपाळमध्येही भोजपाल म्हणून भोपाळ असं नाव पडलं, पण उज्जैन आणि धार ही त्याची राजधानीचं किंवा त्यांची प्रमुख केंद्र होती। उज्जैन ही राजधानी होती, पण धारमध्येही त्यांनी खूप मोठं बांधकाम केलेलं आहे आणि तिथे ज्याला आज आपण भोजशाळा म्हणतो किंवा देशातले सेक्युलर वळवळणारे किडे त्याला मौला कमालुद्दीन शाळा वगैरे किंवा असं काहीतरी म्हणतात, त्याची निर्मिती 11व्या शतकात राजा भोज यांनी केली। खरं तर ते देवी सरस्वतीच्यासाठीचं मंदिर आहे। अर्थात ते कसं सिद्ध होतं तर ते निर्मिती झाल्यानंतर जेव्हा गझनीचा मोहम्मद भारतावर स्वारी करत होता, सोमनाथचं मंदिर अनेक वेळा लुटत होता, तेव्हा एकदा राजा भोज यांनी गझनीच्या मोहम्मदाचा पाठलाग केला आणि त्याला दुसरीकडनं पळ काढावा लागला, अशी गोष्ट आहे। पण त्या काळानंतर राजा भोज 55 वर्ष राज्य केलं, त्याच्यानंतर हा सगळा भाग मुस्लिम आक्रमकांच्या हातात पडायला लागला आणि त्यानंतर असं म्हटलं जातं की 13व्या आणि 14व्या शतकात हा सुफी संत, सुफी जसा औरंगजेबही सुफी संत होता तसा मौला कमालुद्दीन, त्यांचा दर्गा त्यांच्या मृत्यूनंतर तिथे मशीद आहे, त्या मशिदीच्या बाजूला बांधण्यात आला। म्हणजे असा अंदाज आहे की ही मशीद म्हणजे 13व्या किंवा 14व्या शतकातली आणि त्या आसपास त्या मशिदीच्या बांधकामानंतर तिथे दर्गा बांधण्यात आला। मंदिराचं बांधकाम आहे 11व्या शतकातलं आणि त्याच भागात हे बांधण्यात आलेलं आहे। अर्थात ती जी भोजशाळा आहे तिथे काही प्रमाणात ती उद्ध्वस्त झालेली आहे आणि मग 19व्या शतकात तिथले जे IAS अधिकारी म्हणजे ICS अधिकारी, ब्रिटिश ICS अधिकारी होते, ते तिकडे फिरताना गेले, तिकडे त्यांना देवी अंबिका तिची मूर्ती सापडली। ही मूर्ती तिथे मध्ये लिहिलेलं आहे की तिथे वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती होत्या, ज्यांनी देवी सरस्वतीची मूर्ती बनवली त्यांनीच अंबिका मातेची मूर्ती बनवली। या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ही मूर्ती उचलली आणि ब्रिटनला घेऊन गेला आणि तिथे त्यांनी ती म्युझियममध्ये ठेवली। पण त्या मूर्तीच्या खाली जो शिलालेख आहे त्याच्यावरनं हे स्पष्ट होतं की अंबिका मातेची मूर्ती सरस्वती देवीच्या मूर्तीबरोबरच तयार करण्यात आलेली आहे, 11व्या शतकात तयार करण्यात आलेली आहे। आणि हे सगळं निमित्त
अशासाठी होतं की अयोध्येत बाबरी ढाचा पाडल्यानंतर देशात अनेक ठिकाणी जिथे अशा प्रकारे बाबरी ढाचा उभारण्यासारखे प्रयत्न केले गेलेले आहेत, त्या गोष्टी लोकांच्या समोर आल्या. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार होतं, दिग्विजय सिंग मुख्यमंत्री होते आणि तेव्हा भोजशाळेला हिंदू प्रार्थनेचं ठिकाण बनवण्यासाठी आंदोलन उभं करण्यात आलं. उमा भारती, साध्वी उमा भारती त्याच्यात आघाडीवर होत्या. तेव्हा 2003 साली एक अशा प्रकारची वहिवाट तयार करण्यात आली, अशा प्रकारची एक रचना तयार करण्यात आली की मंगळवार हा देवीचा वार असल्यामुळे तिथे हिंदूंना त्या दिवशी पूजा अर्चा करायला द्यावी. शुक्रवार हा मुसलमानांच्या नमाजचा वार असल्यामुळे त्यामुळे शुक्रवारी तिथे नमाज पडला जावा आणि वसंत पंचमीला देवीच्या उत्सवासाठी ते हिंदूंना देण्यात यावी. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची रचना करण्यात आली. काँग्रेसचं सरकार राज्यात, वाजपेयी सरकार केंद्रात. स्वतः अटल बिहारी वाजपेयी मध्य प्रदेश म्हणजे ग्वाल्हेरचे होते, हे इंदोरच्या जवळ आहे. आणि त्यामुळे ही रचना कार्यरत राहिली. त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा वसंत पंचमी 3 वेळेला शुक्रवारी आली तेव्हा तिथे संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली की शुक्रवारी मुसलमानांचा शुक्रवार म्हणून त्यांचा नमाज करायचा का हिंदूंची वसंत पंचमी म्हणून त्यांचा उत्सव करायचा. आणि अशा वेळेला खरं तर अर्धा दिवस हिंदूंनी घ्यावा, अर्धा दिवस मुसलमानांनी घ्यावा, हे सगळं वाटून घेण्यात आलं. संघर्षमय परिस्थिती होती पण शांतता राहिली. जेव्हा अयोध्येत श्रीराम मंदिर निर्णय आला आणि त्याच्यात ही गोष्ट स्पष्ट झाली की अशी जागा तुम्ही अर्ध मंदिर अर्ध मशीद अशी वाटू शकत नाही. एकतर ते मंदिर आहे किंवा ते मशीद आहे. आणि मंदिर आहे का मशीद आहे हे ठरवायला काय करावं लागतं तर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ASIचा अहवाल. आणि त्याच्यात काय म्हटलंय या गोष्टीच्या आधारे, हे काही अमर अकबर अँथोनी चित्रपट नाही आहे की 3 जण मिळून एकाच बाईला रक्त देत आहेत, डायरेक्ट गादीवर झोपल्या झोपल्या 3 जण मिळून रक्त काढतात, असं प्रत्यक्षात होत नाही. आणि त्याच्यामुळे जेव्हा अयोध्येचा निर्णय आला आणि त्या अयोध्येच्या निर्णयाच्या केंद्रस्थानी काय होतं तर जी जन्मभूमी आहे, जिथे ढाचा होता, जिथे गर्भगृह आहे, तिथे त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला अशी हिंदूंची मान्यता आहे. आणि तो हिंदूंची मान्यता खरं तर ती इस्लामच्या पूर्वीपासूनची आहे. आणि त्यामुळे तिथे त्या ठिकाणी हिंदू पूजा अर्चा करत होते आणि प्रभू श्रीराम हेच त्या जागेचं दैवत आहेत. आणि प्रभू श्रीरामांचं ते घर आहे आणि प्रभू श्रीरामांचं घर बांधायला सरकारला एक ट्रस्ट करून ते बांधायला सांगितलं. ती जागा आधीचा जो निर्णय होता हायकोर्टाचा तो वाटून घ्या, ही जागा हिंदूंनी घ्या, ती जागा मुसलमानांनी घ्या असा होता. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने अशी जागा वाटता येत नाही. हिंदूंचं ते प्रार्थनेचं स्थान असल्याचा पुरावा हा मुसलमानांचं तिथे प्रार्थनेचं स्थान असल्याच्या पुराव्यापेक्षा खूप जुना असल्यामुळे ती जागा हिंदूंना देण्यात आली. एकदा हा निर्णय झाला की मग अशाच प्रकारे देशात इतरत्रही ज्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे मग भोजशाळेच्या बाबतीतही पुन्हा लोक न्यायालयात गेले. न्यायालयाने पुन्हा तोच तर्क वापरला की ASIचा अहवाल करा. ASIने जो अहवाल केला त्याच्यातही पुन्हा ज्ञानवापी आहे. म्हणजे बघा तिथे पण विहीर आहे ज्याला ज्ञानाची विहीर असं म्हटलं जातं. कारण जेव्हा या मुस्लिम आक्रमकांनी हल्ले केले तेव्हा हिंदू त्यावेळेला सश्रद्ध आपल्या मूर्तींची विटंबना होऊ नये, आपल्या ग्रंथांची विटंबना होऊ नये म्हणून त्यांनी विहिरीमध्ये हे सगळं टाकलं. हे महाराष्ट्रातही झालेलं आहे. आणि त्यामुळे मुसलमानांचं म्हणणं आहे की हे मुसलमान खूप ज्ञानी होते, त्यांनी फारसी अरबीमधलं ज्ञान सगळं म्हणून त्याला ते म्हणत होते. पण हे सरस्वतीचं मंदिर असल्याचं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अहवालातनं स्पष्ट होतं आहे. आणि त्यामुळे इंदोर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात हे सगळ्या हिंदू संघटना न्यायालयात गेल्या होत्या. ॲडव्होकेट विष्णू जैन ते खरोखर हिंदूंसाठी जेवढं काम करतात ना तेवढं काम अनेक हिंदुत्ववादी नेत्यांनी केलं नसेल, एवढं ॲडव्होकेट विष्णू जैन यांनी काम केलेलं आहे. आणि इंदोर न्यायालयाने हा निर्णय दिला की तिथे सरस्वती देवीचं मंदिर असल्याचे पुरावे हे तिथे मशीद किंवा दर्गा असल्याच्या पुराव्यांपेक्षा जुने आहेत. आणि असं असल्यामुळे ती जागा केवळ हिंदूंच्या प्रार्थनेसाठी किंवा ती हिंदूंची जागा म्हणून वापरण्यात यावी. मुसलमानांनी कायद्याने सरकारकडे दुसरी जागा मागावी नमाज पडण्यासाठी. सरकारने त्यांना जागा द्यावी, तिथे नमाज पडायचा तर नमाज पडावा. पण ही जी भोजशाळेची जागा आहे ती फक्त हिंदू प्रार्थनांसाठीच वापरता येईल. आणि हा अतिशय महत्त्वाचा निर्णय. अर्थातच त्याला सांगायचा मुद्दा की त्याला विरोध करणारे कोण होते तर काँग्रेसचे नेते आणि वकील सलमान खुर्शीद. हे बघा, एरवी कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी हेच लोक असतात न्यायालयात.
आणि आता याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाईल, सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल, पण त्याच्यातनं एक मार्ग मोकळा झालाय की जिथे असं कॉम्पोजिट स्ट्रक्चर आहे की जिथे हिंदू मुसलमान दोन्ही प्रतीक आहेत. अनेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर मशिदी बांधल्यात आहेत. अनेक आख्यायिका अशात खोट्या तयार केलेल्या आहेत की छत्रपती शिवाजी महाराजच सेक्युलर असल्यामुळे त्यांनीच मशिदी बांधून घेतल्या मुसलमान सैनिकांना प्रार्थना करण्यासाठी. या सगळ्याचा आता ASIच्या द्वारे किंवा जे लिटरेचर आहे त्याच्याद्वारे अभ्यास केला जाईल, सत्य समोर येईल. आणि जर सत्य समोर आलं की जर इथे हिंदू प्रार्थना इस्लामिक पुराव्याच्या पूर्वीपासून होत असतील तर त्याचा मार्ग मोकळा होईल. असं जर झालं तर या देशामध्ये शांतीत क्रांती घडून येईल. आणि त्यामुळे इंदोरचा हा निर्णय, भोजशाळेबाबतचा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. हाच निर्णय सर्वोच्च न्यायालयात टिकावा आणि यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना योग्य ते मार्गदर्शन वरून व्हावं, त्यांच्या अंतर्प्रेरणेतनं व्हावं, अशी माझी इच्छा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.